आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण, ज्यांच्या आगमनाने या कार्यक्रमाला शोभा आली असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या वादविवाद स्पर्धेचे आयोजक, ज्यांनी मला माझे मत तुमच्या समोर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच माझे सहकारी स्पर्धक व माझे बंधू आणि भगिनींनो, आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वादविवाद स्पर्धा घेण्यात आलेली आहे. तर स्पर्धेचा विषय आहे, खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का? तर नाही, कारण आपला देश महासत्ता बनणार असं म्हणत असताना काही मूलभूत प्रश्न मात्र सोडवले जात नाही. आपल्या देशात 6.5 लाख खेडी आहे, त्यापैकी 2 लाख खेड्यांना आपण शुद्ध पेयजल सुद्धा पुरवू शकत नाही. 25 ते 30% खेडी शाश्वत वीज पुरवठ्यापासून वंचित आहे. आणि रस्त्याची तर गोष्ट सोडा, पाण्यासाठी आजही भारतीय ग्रामीण स्त्री सरासरी 2.5 किलोमीटर चालत जाते. ग्रामीण भागामध्ये योग्य आरोग्य सुविधा नसल्याने गंभीर रुग्ण तसेच वृद्ध लोक आणि नवजात बालक मृत्युमुखी पडत आहेत. आणि बेरोजगारी, आज आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. याचाच अर्थ आपला देश रोजगार निर्मितीमध्येही खूप मागे आहे. सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नसल्याने ते आत्महत्या करत आहे आणि आपण सांगत आहात की आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आता आजही आपल्या देशात बाळ जन्माला येत असताना धर्म आणि जात चिकटून येतो. धर्माच्या नावाखाली हिंसाचार केला जात आहे आणि सार्वजनिक क्षेत्रात काचेचे छत अद्यापही तुटलेले नसल्यामुळे महिलांना त्यांच्या घरगुती कामातून बाहेर काढण्यात आणि सार्वजनिक जीवनात सहभागी करून घेण्यात आजही आपण मागेच आहोत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. स्वतंत्र पूर्व काळातील हे गीत किती आत्मविश्वास आणि सहजीवनाच्या आनंदाची प्रचिती देणारं होतं. भारत महासत्तेचं स्वप्न आज येथील प्रत्येक माणूस पाहत आहे, परंतु खरंच अशी परिस्थिती आज आपल्याला भारतात दिसते आहे का? आज येथे सोने की चिड़िया तर नाहीच, परंतु हर एक डाल पर एक उल्लू बैठा नजर आता है. भ्रष्टाचार, जातीवाद, गरिबी, बेकारी, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार अशा एक ना अनेक प्रश्नांचा चावा घेत मरणारा भारत 2024-25 मध्ये महासत्ता होणार म्हणजे भारत महासत्ता होणार. नेमकी कशातली महासत्ता होणार? लष्करी, शैक्षणिक, वैज्ञानिक की तंत्रज्ञानात महासत्ता होणार? आता आपला देश शैक्षणिक महासत्ता होणार असं जर आपण म्हणत असू तर आपण आपल्यालाच फसवतोय. कारण गल्लोगल्ली शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ काढणं लोकांचा व्यवसाय बनलेला आहे. पण गुणवत्तेचं काय करायचं? आपल्या विद्यालयांमधून PhD तर भरपूर होतात, संबोधन मात्र फार जुजबी होतो. शिक्षणाशी संबंध नसलेले लोक आपल्या देशात विद्यालयांच्या विद्वत सभांचे सभासद होऊन बसतायत, इतकी भीषण स्थिती आहे. प्रत्येक तालुक्यात एक अभियांत्रिकी महाविद्यालय निघतं, ही आमच्या शैक्षणिक धोरणाला आलेली सूज आहे. शिक्षणावर मूल्य म्हणून आमचा विश्वासच नसून पदवी हे शिक्षणाचं अंतिम प्रयोजन उरलेलं आहे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजची तर तुलना सोडा, अगदी 200व्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाशी आपली तुलना होऊ शकत नाही. या वस्तुस्थितीचं काय करायचं? जे उच्च शिक्षणाचं तेच माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचं. 5वीतील विद्यार्थ्याला पहिली दुसरीचं पुस्तक वाचता न येणं आणि 8वीतील विद्यार्थ्याला प्राथमिक स्वरूपाचं इंग्रजी वाचता न येणं, याला संभाव्य शैक्षणिक महासत्ता म्हणायचं का? आता आपला देश वैज्ञानिक महासत्ता होणार असं जर आपण म्हणत असू तर इतर देशातील विज्ञानात नोबेल मिळवलेले शास्त्रज्ञ आणि आपल्या देशातील नोबेल मिळवलेले शास्त्रज्ञ यांची तुलना केली तर आपण किती मागे आहोत हे आपल्या लक्षात येईल. समाजाला वैज्ञानिक दृष्टी येण्याची पल्लाही आपण अजूनही गाठू शकलेले नाही. अन्यथा अंधश्रद्धा आणि निर्मूलनाच्या कार्याला बंदुकीच्या गोळ्या हे पारितोषिक मिळालं असतं. ज्या देशात सुशिक्षित माणूस देखील काळं मांजर